नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी साथीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वर्षभर काळ्या आईची सेवा करून आपल्या रक्ताचं पाणी करून जे पीक आपण काढलं आहे ते आज आपल्या घरात, आपल्या गोठ्यात पडून आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, एकच चिंता आहे की या घामाच्या दाण्यांना योग्य भाव कधी आणि कुठे मिळणार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण याच सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. त्यामुळे पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण, कृषी साथी चॅनलला सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि ती घंटी पण वाजवा, म्हणजे अशी महत्त्वाची आणि अचूक माहिती आपल्यापर्यंत नेहमी वेळेवर पोहोचत राहील. चला तर मग सुरुवात करूया. बघा, प्रत्येक हंगामाच्या शेवटी प्रत्येक शेतकऱ्यासमोर हा एकच मोठा प्रश्न जणू काय हिमालयासारखा उभा राहतो. पेरणीपासून ते काढणीपर्यंत ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता जीवाचं रान करून वाढवलेल्या आपल्या सोयाबीनचं पुढे करायचं काय, हा निर्णय अजिबात साधा नाही. कारण एक योग्य निर्णय आपल्या वर्षभराच्या मेहनतीचा सोनं करतो. घरात दिवाळी साजरी होते, पण तोच निर्णय जर चुकला ना, तर मनात अपेक्षाभंगाची काजळी दाटते. म्हणूनच हा निर्णय घेताना 100 वेळा विचार करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी योग्य माहिती आपल्यासोबत असणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मूळ प्रश्न तोच राहतो, आपलं सोयाबीन विकण्यासाठी सर्वोत्तम जागा नेमकी कोणती? गावच्या अडत्याला द्यावं की तालुक्याच्या मोठ्या बाजारपेठेत घेऊन जावं? आज जो भाव मिळतोय तो योग्य आहे की अजून 2 दिवस थांबून दर वाढण्याची वाट बघावी? ही जी मनातली घालमेल आहे ना, ही जी धाकधूक आहे, ती आम्ही अगदी चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणूनच कुठल्याही अफवांवर किंवा ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता आज आपण थेट आकडेवारीच्या भक्कम आधारावर या सगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकूया. चला तर मग या प्रश्नांच्या आणि चिंतांच्या चक्रातून आता बाहेर पडूया आणि थेट आजच्या बाजाराचं खरं चित्र काय आहे ते पाहूया. आता आपण त्या आकड्यांवर नजर टाकणार आहोत, जे आपल्याला स्पष्टपणे सांगतील की आजची खरी संधी कुठे दडलेली आहे, कोणत्या बाजारपेठेत आज आपल्या कष्टाचं खरं सोनं होऊ शकतं, हे आता आपण पाहणार आहोत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आकडे कधी खोटं बोलत नाहीत. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यांमधून आज दिवसभरात जे आकडे आले, त्या सगळ्या आकड्यांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लख्खपणे समोर आलीय. एका बाजार समितीने आज बाकी सगळ्यांना मागे टाकत सोयाबीनला असा काही भाव दिलाय, जो ऐकून आपल्याला नक्कीच आनंद होईल. सगळ्यांची उत्सुकता आता ताणली गेली असेल की ती बाजार समिती कोणती? तर आजचा सर्वाधिक दर मिळाला आहे, होय, तब्बल 6,200 रुपये प्रति क्विंटल. आणि हा विक्रमी भाव आज मिळाला आहे वाशिम बाजार समितीमध्ये. अहो, हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून आपण ज्या तेजीची वाट पाहत होतो, त्याची एक दमदार सुरुवात आज वाशिमच्या बाजाराने करून दिली आहे. आजच्या दिवसासाठी वाशिम हे सोयाबीन उत्पादकांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठिकाण ठरलं आहे. हा आकडा पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 6,200 रुपये. आता जरा ही तुलना बघा. इथे आपल्याला 3 प्रमुख बाजारपेठांमधला फरक अगदी स्पष्टपणे दिसतोय. हा सर्वात उंच निळा बार पहा. हा आहे वाशिमचा, 6,200 रुपयांवर. इतरांपेक्षा कितीतरी पुढे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे लासलगाव, जिथे कमाल दर 5,720 रुपये मिळाला. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अहमदपूर, जिथे 5,600 रुपयांचा भाव मिळाला. याचा अर्थ काय होतो? म्हणजे वाशिम आणि अहमदपूर या 2 बाजारांमध्ये प्रति क्विंटल तब्बल 600 रुपयांचा फरक आहे. 600 रुपये. विचार करा, जर कोणी 10 क्विंटल सोयाबीन विकायला नेलं तर त्यांना सरळ सरळ 6,000 रुपयांचा फरक पडेल. हा फरक किती मोठा आहे हे या चित्रावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. आता आपण थोडं अधिक खोलात जाऊन विश्लेषण करूया. या तक्त्यामध्ये आपल्याला केवळ दरच नाही, तर आवक म्हणजे बाजारात किती सोयाबीन विक्रीसाठी आलं आहे हे देखील दिसतंय. वाशिममध्ये 1,188 क्विंटल आवक असताना 6,200चा भाव मिळाला. पण आता जरा लातूरकडे बघा. लातूरची बाजारपेठ खूप मोठी आहे. तिथे आज राज्यातली सर्वाधिक म्हणजे तब्बल 8,665 क्विंटलची प्रचंड आवक झाली, पण सर्वाधिक दर किती मिळाला? फक्त 5,571 रुपये. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, जिथे आवक जास्त तिथे दरावर दबाव येतो. म्हणजे जिथे माल जास्त येतो तिथे खरेदीदारांकडे जास्त पर्याय असतात आणि ते भाव पाडून मागतात. याउलट जिथे आवक कमी असते तिथे माल कमी असल्याने खरेदीदारांमध्ये स्पर्धा लागते आणि आपल्याला चांगला भाव मिळतो. म्हणूनच बाजारात जाताना केवळ दरच नाही, तर तिथे मालाची आवक किती आहे यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग आपल्या सगळ्यांच्या मनात आता हाच प्रश्न असेल की हे दर इतके का वाढत आहेत? बाजारात अचानक ही तेजी आली तरी कुठून?
वाशिममध्ये 6,200चा भाव मिळणं ही काही सामान्य गोष्ट नाही. केवळ आजचे आकडे पाहून चालणार नाही. या भाववाढीमागे नक्की कोणती कारणं दडलेली आहेत हे समजून घेतलं तरच आपल्याला पुढची रणनीती ठरवता येईल आणि या तेजीचा पुरेपूर फायदा घेता येईल. चला, यामागचं मूळ शोधूया. बाजारातील तज्ज्ञांच्या मते या भाववाढीची कहाणी सुरू होते थेट पेरणीच्या वेळेपासून. यामागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणीच कमी झाली. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकांना पसंती दिली. दुसरं कारण, जे पीक शेतात उभं होतं त्यावर परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीने अक्षरशः घाला घातला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आणि पिकाचं मोठं नुकसान झालं. आणि या दोन्हींचा थेट परिणाम काय झाला? बाजारात सोयाबीनची तीव्र टंचाई निर्माण झाली. अर्थशास्त्राचा तोच सोपानियम इथे लागू होतो. मागणी तेवढीच आहे, पण पुरवठा कमी झाला की भाव वाढणारच. ही टंचाईची कहाणी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. याची सुरुवात झाली पहिल्या पायरीवर, जेव्हा पेरणीच कमी झाली, म्हणजे बाजारात येणाऱ्या मालाचा पाडाच लहान होता. त्यानंतर आली दुसरी पायरी, जिथे अतिवृष्टीने उभ्या पिकाचं नुकसान केलं, म्हणजे जे काही पीक होतं त्यातही मोठी घट झाली. आणि या दोन्ही गोष्टींचा अंतिम परिणाम झाला तिसऱ्या पायरीवर, बाजारात मालाची आवक घटली, म्हणजेच टंचाई निर्माण झाली. आणि जेव्हा कोणतीही वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा तिची किंमत वाढते. आज सोयाबीनच्या बाबतीत नेमकं हेच घडत आहे. ही तेजी मागणी वाढल्यामुळे नाही, तर पुरवठा घटल्यामुळे आलेली आहे. ठीक आहे, आपण बाजारभाव पाहिले, दरांमधला फरक पाहिला आणि त्यामागची कारणंही अगदी मुळापासून समजून घेतली. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या माहितीचा आपल्याला नक्की काय फायदा? एक शेतकरी म्हणून आपण या परिस्थितीचा, या तेजीचा फायदा कसा उचलायचा? आता आपण त्या धोरणात्मक आणि कळीच्या मुद्द्यांवर बोलूया, जे आपल्याला एक ठोस आणि फायद्याचा निर्णय घेण्यासाठी मदत करतील. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण लक्षात ठेवण्याचे मुद्दे काय आहेत? पहिला आणि महत्त्वाचा, बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे. ही एक मोठी संधी आहे आणि ती गमावून चालणार नाही. दुसरा, आजच्या तारखेला वाशिम बाजारपेठ सर्वात जास्त भाव देत आहे, जो एक महत्त्वाचा संकेत आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही भाववाढ पुरवठ्याच्या कमतरतेमुळे आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या किंवा स्थानिक बाजारात मालाची आवक किती आहे यावर बारीक लक्ष ठेवा, कारण आवक कमी असेल तर आपल्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. आणि चौथा मुद्दा, हे लक्षात ठेवा की बाजार रोज बदलतो. आज वाशिमला चांगला भाव आहे, उद्या दुसरीकडे असू शकतो. त्यामुळे आळस न करता रोजच्या रोज माहिती घेत राहा आणि मगच विक्रीचा अंतिम निर्णय घ्या. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणानंतर हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता आपल्या सर्वांसाठी आहे. बाजारात आलेल्या या तेजीचं सोनं आपण कसं करणार? आपल्याकडील सोयाबीन कधी, कुठे आणि किती विकल्यास आपल्याला सर्वाधिक फायदा मिळू शकतो? यावर शांतपणे विचार करा. आपण दिलेल्या माहितीचा वापर करा. आपल्या स्थानिक बाजाराची माहिती घ्या आणि मगच एक योग्य निर्णय घ्या. कारण योग्य वेळी, योग्य माहितीच्या आधारे घेतलेला एकच योग्य निर्णय आपल्या वर्षभराच्या मेहनतीला योग्य दाम मिळवून देऊ शकतो. अशीच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणं नियमितपणे पाहण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.